बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली। त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकुळ वातावरण आहे। पण त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात होता की घातपात होता यावर मागील काही दिवसांपासून सुरुवात आहे। गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूंबद्दल संशय व्यक्त करत यापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे। आता राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासाहेब गिड्डे यांनीही निधनाबद्दल संशय व्यक्त केला। अण्णासाहेब गिड्डे यांनी खाजगी वाहनावर अनेक वर्ष चालक म्हणून काम केले होते। त्यांनी अपघातग्रस्त वाहनाची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यात त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या। शिवाय राकेश गिड्डे हे त्या रात्री त्यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या भागात लातूरच्या दिशेने कशासाठी निघाले होते, दिवसभर त्यांच्यासोबत त्यांचे नेमके मित्र कोणते होते, टोल नाक्यावर त्यांचे वाहन 8:30 वाजता दिसले असेल तर पुढील 2-2.5 तास ते कुठे होते, अपघातानंतर त्यांचा मोबाईल लॅपटॉप गायब झाला आहे, त्याचे काय झाले, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। त्यांचे अत्यंत जवळचे काही लोक अपघातानंतर गायब आहेत, अशी शंका देखील बीडमधील काही माध्यमांनी उपस्थित केली आहे। त्यांचीही चौकशी करा अशी मागणी गिड्डे यांनी केलेली आहे। गिड्डे पुढे म्हणाले, अत्यंत गरीब परिस्थितीत राकेश शिकला, स्वतःच्या कष्टाने उभा राहिला, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी तो काम करत होता। त्याने काही गरीब शाळकरी मुली दत्तक घेतल्या होत्या, कित्येक शेतकऱ्यांचे पिढ्यांचे जमिनीचे वाद सोडवले होते। त्याच्या जाण्याने आम्हाला धक्का बसला आहेच, मात्र त्याच्यावर प्रेम करणारे मराठवाड्यातील अनेक लोक हादरून गेले आहेत। तो आम्हाला सोडून गेला हे वास्तव आम्ही स्वीकारले आहे, मात्र ते का घडले, कसे घडले हे कळायला हवे, त्याची सखोल चौकशी व्हायला हवी। यात काही चुकीचे घडले असेल तर आम्हाला ते जाणून घेण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार आहे। गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत यापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे। तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्स यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे। या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या दोन्ही निवेदनात केली आहे। प्रामुख्याने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल व महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात असा संशय बळावल्याने निवेदनात त्या म्हटलेलं आहे। या प्रकरणात संशय राहू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी मागणी केलेली आहे। केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघात झाला होता आणि लातूर अंबेजोगाई जे आहे त्या महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिल रोजी झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं होतं। राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करीत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला असं प्राथमिक सांगितलं होतं, परंतु ते सत्य आहे की असत्य ते पुढे येणार आहे। कारमध्ये ते एकटेच होते की आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे।